हाय. आज नाश्त्यामध्ये मटकीची उसळ बनवायला घेतली. त्याच्या अगोदर ना एक दिवशी अगोदर मी मटकी भिजू घातली आणि रात्री त्याला पूर्ण चाळणीमध्ये काढून त्याच्यावर कपडा झाकून प्लेट झाकून ठेवलं. एका रात्रीमध्ये खूप छान त्याला मोड आले होते, तुम्ही बघू शकता. कपड्यामध्ये जर आपण बांधून ठेवलं मटकी तेवढे मोड येत नाहीत, पण चाळणीमध्ये जर आपण ठेवले ना मटकी खूप छान मोडतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मी नेहमी चाळणीमध्येच मटकी ठेवते कारण खूप छान मोडतात. विकतच्या मटकीपेक्षा पण छान येतात. लगेच मी फोडणी द्यायला घेतले. तेल गरम होईपर्यंत कांदा वगैरे मी चिरून घेतला. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात लसूण, जिरे, कांदा, मीठ, मिरचू सगळं ॲड केलं आणि थोडंसं तळजेपर्यंत परतून घेतलं. ते तळल्यानंतर त्यात मटकी ॲड केली, कोथिंबीर ॲड केली आणि ते पण चांगलं असं परतून घेतलं. नंतर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं वाफू दिलं. नंतर मटकी तयार होती. तुम्ही बघू शकता कशी झाली आहे. चला तर मग एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. हाय. आज नाश्त्यामध्ये मटकीची उसळ बनवायला घेतली. त्याच्या अगोदर ना एक दिवशी अगोदर मी मटकी भिजू घातली आणि रात्री त्याला पूर्ण चाळणीमध्ये काढून त्याच्यावर कपडा झाकून प्लेट झाकून ठेवलं. एका रात्रीमध्ये खूप छान त्याला मोड आले होते, तुम्ही बघू शकता. कपड्यामध्ये जर आपण बांधून ठेवलं मटकी तेवढे मोड येत नाहीत, पण चाळणीमध्ये जर आपण ठेवले ना मटकी खूप छान मोडतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मी नेहमी चाळणीमध्येच मटकी ठेवते कारण खूप छान मोडतात. विकतच्या मटकीपेक्षा पण छान येतात. लगेच मी फोडणी द्यायला घेतले. तेल गरम होईपर्यंत कांदा वगैरे मी चिरून घेतला. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात लसूण, जिरे, कांदा, मीठ, मिरचू सगळं ॲड केलं आणि थोडंसं तळजेपर्यंत परतून घेतलं. ते तळल्यानंतर त्यात मटकी ॲड केली, कोथिंबीर ॲड केली आणि ते पण चांगलं असं परतून घेतलं. नंतर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं वाफू दिलं. नंतर मटकी तयार होती. तुम्ही बघू शकता कशी झाली आहे. चला तर मग एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.